नमस्कार मित्रांनो, मी रोहित काळसेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे खादाड भटके यूट्यूब चॅनलवरती। तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, ज्यामध्ये आम्ही लालबागचे सर्व जे गणपती आहेत गणपती दर्शन करायला गेलो होतो। त्यानंतर आता तिकडून आम्ही टॅक्सी केली, एक 8 किलोमीटर डिस्टन्स ॲक्च्युली, तर त्याचे 80 रुपीज झाले आणि तिथून आता आम्ही आलेलो आहोत खेतवाडीला। तर मग आता खेतवाडीचे सगळे तुम्हाला स्पेशालिटी माहिती असेल, उंच गणपती असतात। जे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये एवढे जबरदस्त गणपतीच्या मूर्त्या असतात ना, की आता ते आपल्याला पाहायला भेटणार आहेत। तर आता ते सर्व गणपती आपण या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता आपण सगळ्यात पहिलं गणपतीचं दर्शन घेणार आहोत, जे आहे तिसरी लेन। तर बघा यावर्षी काय वेगळं डेकोरेशन आहे। सगळ्यात पहिला गणपती बाप्पाची मूर्ती आणि अजून तरी काय डेकोरेशन आहे बघा। बरंच काम इथे चालू आहे, कारण खेतवाडीचं आहे ना, डेकोरेशन खूप लेट होतं, पण गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला आता पाहायला भेटू शकते। ही बघा, साधारण मला वाटतं 20-25 फूट तरी आरामात असेल। तर आता आपण आलेलो आहोत चौथी गल्ली, जिथे आहे खेतवाडीचा राजा। आणि ही जी गणपती बाप्पांची मूर्ती असणार आहे ती असणार आहे इको फ्रेंडली। तर मग जाऊया आणि लगेच दर्शन घेऊया। आता आपण 2 गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आलेलो आहोत 5वी गल्ली। आणि या ठिकाणी आहे ना बघा, चलचित्र केलंय। म्हणजे मला असं वाटतंय रावणाचा वध सुद्धा दाखवलाय त्या ठिकाणी, आणि बघा महाभारत सुद्धा दाखवलंय। म्हणजे विष्णूचे सगळे दशावतार आहे बघा। श्रीकृष्ण आहे, पाठी राम आहे, पाठी वामन अवतार आहे, नरसिंह आहे, तिकडे समुद्र मंथन आहे, त्या साईडला वराह आहे, गौतम बुद्धांचा अवतार आहे बघा। मित्रांनो, आता मी जसं सांगितलं की इथे तुम्हाला चलचित्र पाहायला भेटेल। खेतवाडीतली 5वी गल्ली आहे। तर इकडे जे चलचित्र आहे ते पहिल्या दिवसापासूनच चालू होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता तुम्ही इकडे येऊ शकता, जर तुम्हाला हे चलचित्र पाहायचं असेल तर। संध्याकाळी 5 ते पहाटे 5 म्हणजे हे ह्या टायमिंगला चालू असणार आहे। तुमची इच्छा असेल तर तुम्ही बाप्पांच्या दर्शनासोबतच हे सुद्धा पाहू शकता। दुसऱ्या गल्लीमध्ये आलेलो आहोत। दुसरी गल्ली थोडीशी पुढे आहे आणि तुम्ही विचार करा, हे केवढं छोटं एरिया आहे बघा। आणि ह्या गल्लीमध्ये गणपतीची मूर्ती किती भव्य असणार आहे ते मी तुम्हाला दाखवतो। आणि मित्रांनो, मूर्ती पहा, एका पायावरती अशी दाखवली आहे, एका पायावरती ही भव्य मूर्ती उभी आहे। आणि ते त्यासोबतच नंदी महाराज आणि त्या बाजूला पाहिलं तर महादेव सुद्धा आहेत। तर आता 6व्या गल्लीत आपण आलेलो आहोत आणि 6व्या गल्लीत तुम्हाला माहिती असेल, गणपती बाप्पांची सेम मूर्ती ही दरवर्षी असते, ती म्हणजे मुंबईच्या सम्राटची। मित्रांनो, जसं मी सांगितलं की गणपती मुंबईच्या सम्राटची जी मूर्ती असते ती दरवर्षी सेम असते, पण यावेळेला थोडासा फरक आहे आणि खूप सुंदर आहे। तुम्हाला दाखवतो। गणपती बाप्पा तर आहेतच, पण त्यांच्या मागे तुम्ही पाहू शकता आपले विठ्ठल रखुमाई, ते उभे आहेत। सुंदर सुंदर मस्त एकदम। मुंबईच्या सम्राटाचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर आता आपण पुढे चाललो आहे। तिसरी गल्लीमधलाच एक गणपती आहे आणि ती आहे 34 फूट उंच। हे माझ्यासाठी कोर्स, तू नको घेऊ कोर्स, तू काय फालतू आहे याच्याला, माझे व्हिडिओ इथे वाट लावली आहे। 34 फूट उंच अशी ही मूर्ती आहे। चला, मला आधी टेन्शन येतं एवढ्या अशा गल्लीमध्ये, म्हणजे जागा केवढी आहे बघा, किती कमी, त्याच्यामध्ये उंच गणपती आहे बघा, 34 फूट उंच। तर ही जी 34 फूट उंच मूर्ती आहे ती आहे नारी अवतार, स्त्रीरूपी गणेश मूर्ती। हे बघा 34 फूट आहे, हो ना। आणि हे स्त्रीरूपी गणपती बाप्पांची मूर्ती। आता आपण आलेलो आहोत 4थी क्रॉस लेन मधला गणपती पाहायला। बाहेर जर बघितलं तर इंडिया वर्ल्ड कप जिंकले, तुम्हाला माहिती आहे यावर्षी। तर मग त्या रिलेटेड बरेच सारे फोटोज इथे लावलेले आहेत। तर मला असं वाटतं की गणपती बाप्पा सुद्धा क्रिकेट वगैरे खेळताना नाही आहेत ना, मला होप्स आहेत काहीतरी तसं असेल, बघू चला आतमध्ये जाऊन। तर मित्रांनो, हा आहे आपला खेतवाडीचा लंबोदर। हातामध्ये भारताचा ध्वज आहे आणि त्यासोबतच बाजूला उंदीर मामाने आपली वर्ल्ड कप ट्रॉफी पकडली आहे। तर आता मी आलेलो खेतवाडीच्या मोरयाचं दर्शन घ्यायला, आणि इकडे अशा लोकांमुळे ना गर्दी झाली आहे बघा। आणि जास्त गर्दी ॲक्च्युली आतमध्ये नाही आहे, पण तरी पण हे बघा, आता रस्ता आहे, सीटच्या पुढेच रस्ता रोखून ठेवला आहे आणि मागे लाईन बघा केवढी आहे।
व्हिडिओ तसं नाही काय नक्की ना. पण मूर्ती आपण दाखवतो तुम्हाला. हे बघा मूषक आहेत, त्यांचा रथ निघालाय, वरती हंस आहे, त्याच्यावरती उभे आहेत गणपती बाप्पा. जबरदस्त. खेतवाडीच्या मोर्यानंतर आता आपण चाललो आहोत खेतवाडीच्या राजाचं दर्शन घ्यायला. बरेच गणपती केले आहेत आणि आता आपण आलेलो आहेत 8व्या गल्लीमध्ये. तर ह्या गणपती बाप्पाचं नाव आहे खेतवाडीचा महागणपती. तिकडे लिहिलंय 35 फूट वाले की जय. तर चला पाहूया ही 35 फुटाची ही गणपती बाप्पांची भव्य मूर्ती. वर्षीची जी मित्रांनो मूर्ती आहे इथली ती आहे कालिया नागावरती श्रीकृष्ण रूपी. आता आपण आलेलो आहे 9व्या गल्लीमध्ये आणि हा आहे खेतवाडीचा चिंतामणी. आणि आता इथे तर बरंच काम बाकी आहे, पण आपण बाप्पांची मूर्ती लगेच पाहून घेऊयात. तर मित्रांनो आता ह्या गणपती बाप्पाची मूर्ती पहा, एकदम सुंदर आहे. आणि इथे 2 साईडला मेंढे दाखवलेत आणि गणपती बाप्पा आणि वरती आग आहे. तर मग तुला काय म्हणणं आहे, मेष राशीचा गणपती आहे. हां, सुंदर एकदम. आणि हातामध्ये पण मशाल आहे मोठी. तर मित्रांनो आता इथे खेतवाडीच्या युवराजाचं दर्शन घ्यायला आलेलं आहेत. आणि जी चिल्लर पार्टी आपली लास्ट टाइमला भेटली होती, सबस्क्राईब करून. नाव काय ते सांग पहिलं. वियान. तुझं नाही माझं रे. हा ते तर तू विसरला. ह्या निखिल गोलेचं लक्षात आहे तुला. हा भाड्याचा ब्लॉगर लक्षात आहे तुला. जबरदस्ती सबस्क्राईब करवतोय, नाही माहिती आहे. ठीक आहे, सबस्क्राईब. चलो बाय बाय. हाँ नाम अभी मैं नेक्स्ट टाइम आऊँगा ना. नहीं हे चल ना. नेक्स्ट टाइम मैं आऊँगा तभी आपको बताना है. तर आता मित्रांनो आपण आलेलो आहोत 10व्या गल्लीमध्ये, जिथे दर्शन घेतो आपण बाप्पा खेतवाडीच्या बाप्पाचं. तर मूर्ती खूप अतिशय सुंदर आहे. पण त्यासोबतच इथे तुम्ही जर येत असाल ना तर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हा शो वगैरे मला वाटतं पाहायला भेटेल, बिकॉज थोडीफार तयारी चालू आहे. तर इथे तुम्ही पाहू शकतात भगवान राम आणि लक्ष्मण दाखवले आहेत. इथे आहे कुंभकर्ण. तर कुंभकर्ण केवढी भव्य उंच म्हणजे देखावा आहे पहा. आणि इथे आता इथे कुंभकर्णाचा वध दाखवणार आहे. त्याच्यामध्ये ते बघा 2 हातसुद्धा त्याचे जे छाटले होते तर ते सुद्धा तुम्ही इथे संध्याकाळच्या वेळी येऊ शकता. आणि हा चलचित्र जो शो असणार आहे, देखावा असणार आहे, तो तुम्ही पाहू शकता. पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या गणपतीची सगळ्यात जास्त चर्चा होती तो म्हणजे मुंबईचा महाराजा, खेतवाडीतला मुंबईचा महाराजा, त्याची 45 फूट उंच गणपती बाप्पाची मूर्ती होती. तर चला आता आतमध्ये जाऊया आणि यावर्षी किती फूट उंच मूर्ती आहे, त्यासोबतच बाप्पाचं कशी मूर्ती आहे ते पण पाहूया. मित्रांनो बाप्पांची मूर्ती पहा. आणि यावर्षी सुद्धा इथे ना चलचित्र आहे. तर इथे मत्स्यरूप पहिलं सगळ्यात आहे. मत्स्यरूप झालं, त्याच्यानंतर इथे नरसिंह अवतार आहे. बघा नरसिंह अवतार आहे. त्याच्यानंतर इथे राम अवतार आहे. पुढे सुद्धा बरेच अवतार आहेत, म्हणजे दशावतार इकडे दाखवण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो आता शेवटच्या लेनमधला आपण गणपती पाहायला आलेलो आहोत आणि बाहेर असं मस्त डेकोरेशन केलेलं आहे. आता आतमध्ये जाऊया आणि शेवटच्या बाप्पांचं ते दर्शन घेऊया. चला. शेवटच्या लेनमधला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मूर्ती इतकी सुंदर आहे, श्रीकृष्णांचं रूप आहे आणि पूर्ण अशी म्हणजे पांढऱ्या रंगामध्ये, शुभ्र पांढऱ्या रंगामध्ये मूर्ती आहे आणि जबरदस्त आहे. आणि यावेळेला डेकोरेशनसुद्धा अप्रतिम केलं आहे. तुम्हाला मूर्ती पाहिली असेल, सुंदर. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर आत्ताच्या आत्ता लाईक करा, कमेंट करा नक्कीच गणपती बाप्पा मोरया. आणि आता असंच आता पुढच्या वर्षीसुद्धा आपण व्हिडिओ करणारच आहोत. तोपर्यंत मित्रांनो राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवास.